आणि ब्रेकिंग न्यूज आहे, रशियाच्या मेट्रो स्टेशनवरती स्फोट झालेला आहे। सेंट पीटर्सबर्ग मेट्रो स्टेशनवर हा स्फोट झाल्याची माहिती आहे। या स्फोटात 10 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती आहे। सध्या सेंट पीटर्सबर्ग मेट्रो स्टेशनवर गदारोळ आहे आणि घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सेंट पीटर्सबर्ग मेट्रो स्टेशनवरती हा स्फोट झालेला आहे। गेल्या काही दिवसात लंडनमधल्या हल्ल्यानंतरचा युरोप आणि परिसरामधल्या रशियामधल्या पीटर्सबर्गवरती झालेला हा हल्ला, यामध्ये कुठलंही साधर्म्य आहे का, या दहशतवादी हल्ला आहे का किंवा याची जबाबदारी कोणी घेतली आहे का, याची उत्तरं जरी अस्पष्ट असली तरी सुद्धा युरोप आणि परिसर पुन्हा एकदा दहशतीच्या छायेखाली जाणार का, हा प्रश्न आहे। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, नेमका हा काय प्रकार घडलाय, कोणी याची जबाबदारी घेतली आहे का? अजून याची जबाबदारी कोणी घेतली नाही, पण स्वतः जी माहिती मिळते सेंट पीटर्सबर्ग स्टेशन मेट्रो स्टेशन आहे तिथे हा स्फोट घडलेला आहे। जवळपास 10 जण जखमी झालेले आणि ते खूप गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर येते। ही सबवे म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन होतं आणि तिथे हा स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ मिळाली आणि जवळपास 8 ॲम्ब्युलन्स आता सध्या तिथे कार्यरत आहे। अग्निशामक दलाच्या 15 ते 20 गाड्या त्या स्टेशनवरती कार्यरत आहे। व्लादिमीर पुतिन रशियाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे आणि संपूर्ण ह्या हल्ल्या मागे कोण आहे याची चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। पोलीस कसून चौकशी करत आहे की नेमका प्रकार काय घडलेला आहे, कोणी याची ब्लास्ट करण्यामागे कोणी व्यक्ती आहे की सेल्फ अटॅक आहे हा आहे, कारण सातत्याने ISIS या संघटना सातत्याने सेल्फ अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतात आणि रशिया नेहमीच त्यांच्या टार्गेटवरती राहिलेला आहे। रशिया अनेक युरोपमधले देश त्यांच्या टार्गेटवर राहिले आहेत। अशा परिस्थितीमध्ये सेंट पीटर्सबर्ग मेट्रो स्टेशनवरती ही घटना घडल्यानंतर रशियातली जे एजन्सीज आहेत त्या कार्यरत झालेल्या आहेत। एकूण या घटनेमागे कोण आहे याचा चौकशी याचा तपास लावण्यामध्ये सध्या सुरू आहे। पण सर्वात अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे 10 लोकांचे आता जवळपास गंभीररित्या जखमी झालेल्याची माहिती समोर येते। ॲम्ब्युलन्स जे जखमी झालेले आहेत त्यांना रुग्णालयासाठी उपचारासाठी दाखल करत आहेत। अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आहेत ते जी आग लागलेली आहे ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकूणच जो एरिया आहे सेंट पीटर्सबर्ग स्टेशन हा संपूर्ण कॉर्डनअप केला गेलेला आहे। पोलिसांनी संपूर्ण या स्टेशनला वेढा घातलेला आहे आणि स्टेशन तुर्तास बंद करण्यात आलं आहे। कुठलीही मेट्रो तिथून पलीकडे जात नाहीये, येत नाहीये। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। युरोपमधल्या लंडनमधल्या हल्ल्यानंतरचा रशियावरचा पश्चिमेकडच्या एका महत्त्वाच्या देशाच्या महत्त्वाच्या शहरावरती झालेला हा आणखी एक हल्ला, अर्थात हा हल्ला कोणी केलेला आहे, याची जबाबदारी कोणी घेतली आहे का याची माहिती अजूनपर्यंत मिळू शकलेली नाही। मात्र यामुळे पुन्हा एकदा युरोपवरती अशांततेचे ढग जमू लागलेले आहेत। सेंट पीटर्सबर्ग हे रशियातलं एक महत्त्वाचं शहर, इथल्या मेट्रो स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झालेला आहे।